नमस्कार। आज अधिक भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके 1934 अंगारक संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यात सकाळपासून जोरदार असलेल्या पावसाचा जोर दुपारनंतर मात्र ओसरला। स्थायी समिती सभापती विना स्थानिक स्वराज्य संस्था चालवता येईल का या मूलभूत प्रश्नावर उद्या जिल्हा न्यायालयात निर्णय अपेक्षित आणि पुढील वर्षी 3 अंगारकी चतुर्थींचा योग। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था स्थायी समितीच्या सभापती विना चालवता येईल का अशा मूलभूत प्रश्नाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ठाणे जिल्हा न्यायालयात निर्णय अपेक्षित आहे। ठाण्यातील काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार महापौर स्थायी समितीचे अधिकार वापरू शकतात का ही एक आव्हान देणारी याचिका दिवाणी न्यायाधीश S.G. गिरधारी यांच्यासमोर सुनावणीसाठी आली आहे। गिरधारी यांनी या प्रकरणी स्थगिती आदेश दिलाय। काल झालेल्या सुनावणीच्या दरम्यान महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिकेचे सचिव मनीष जोशी सुनावणी दरम्यान न्यायालयात उपस्थित होते। ठाण्याच्याही इतिहासात महापौर पदावर असलेल्या व्यक्तीनं न्यायालयात उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती। महापौरांतर्फे प्रकाश भोसले यांनी बाजू मांडली। गेल्या 5 महिन्यांपासून पालिकेचा कारभार रखडला असून त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे। चव्हाण हे स्थायी समितीचे सभापती नसल्यामुळे त्यांना अशी याचिका करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा भोसले यांनी करून ही याचिका फेटाळावी अशी मागणी केली। या प्रकरणी याचिकाकर्त्यांना काय फटका बसणार आहे ते महासभेत आपल्या भावना व्यक्त करू शकतात, पण या याचिकेमुळे सर्वसामान्य ठाणेकर वेठीस धरला गेला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। तर महापालिकेचे वकील V.R. साळी यांनी सभा बोलवण्याचा उद्देश हा योग्य असल्याचं सांगितलं। जूनमध्येच कोकण विभागीय आयुक्तांना पत्र देऊन स्थायी समिती सदस्यांची निवड करण्याची मागणी महापालिकेनं केली होती आणि कोकण विभागीय आयुक्तांनी सभा बोलवण्याचे आदेश देऊन दुसऱ्या दिवशी आपलेच आदेश रद्द केले। त्यामुळे महापालिका सचिवांना या प्रकरणी जबाबदार धरणं चुकीचं असून अंतिम जबाबदारी कोकण विभागीय आयुक्तांची असल्याचं साळी यांनी स्पष्ट केलं। सर्वसाधारण सभेत निर्णय घेतल्यामुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही भोसले आणि साळी यांनी सांगितलं। स्थायी समिती सदस्यांची नावं निश्चित करण्यात आली असून ही समिती अयोग्य पद्धतीनं सभा घेण्यास विरोध दर्शवत नसून समिती सदस्य सभापती निवडत नाहीत याला महापौर आणि पालिकेचे सचिव जबाबदार असल्याचं विक्रांत चव्हाण यांचे वकील P.G. कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं। या प्रकरणी न्यायालय स्थगिती आदेश कायम करायचा की स्थगिती आदेश उठवायचा याबाबत उद्या निर्णय देण्याची शक्यता आहे। ठाणे शहराप्रमाणेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 78 मिलीमीटर, भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 142 तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धामणी धरणाची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर आता या धरणात 239 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। टक्केवारीत हा साठा 86% झालाय। भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या या धरणात 784 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। टक्केवारीत हा साठा 83% झालाय। ठाणे कल्याणचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 170 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 147 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे। टक्केवारीत पाण्याचा हा साठा 86% झालाय। तानसा धरण भरून वाहत असल्याचं म्हटलं जात असलं तरी पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार येत्या 1-2 दिवसात तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे। या धरणाची क्षमता 145 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 143 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून टक्केवारीत हे प्रमाण 99% आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस होत असून जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 159 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये 189, कल्याण 138, मुरबाड 98, उल्हासनगर 151,
अंबरनाथ 128, भिवंडी 115, शहापूर 131, वसई 177, जव्हार 54, विक्रमगड 87, मोखाडा 25, वाडा 107, डहाणू 359, पालघर 422 तर तलासरीमध्ये 212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसानं कालच्या प्रमाणेच आजही जोरदार हजेरी लावली. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर मात्र ओसरला होता. गेले 2 दिवस पाऊस कोसळत असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बराच कमी झालाय. काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस दुपारपर्यंत कोसळत होता, पण दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. गेल्या 24 तासात म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये 264 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर आज 5 वाजेपर्यंत 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी जून ते 4 सप्टेंबरपर्यंत 3288 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर या मोसमात आजपर्यंत 2112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1176 मिलीमीटर पाऊस कमी झालाय. नाले दुथडी भरून वाहत असून अद्याप तरी सखल भागात पाणी साचलेलं नाही. मासुंदा आणि उपवन तलाव सध्या काठोकाठ भरले आहेत. आजच्या पावसामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. उपनगरीय गाड्या बऱ्याच उशिरानं धावत होत्या. ध्येय फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीनं मितवा हा पंडित नाथ नेरळकर यांच्या शास्त्रीय बंदिशी भजनं तसंच गझल रचनांचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालिका श्रद्धा बेलसरे यांच्या हस्ते या अनोख्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाची सुरुवात कवी नीरजा यांची वररे वीणावारिनी वररे या 2 रागामध्ये रचलेली प्रार्थना त्यांच्या शिष्यांनी सादर केली. त्यानंतर ओम बोंगाणे यांनी मितवा छोड गयो रे ही 3 ताल निबद्ध असलेली रचना सादर केली. स्नेहल ठोसर हिनं मुलतानी रागातील आडा चौतालात निबद्ध असलेली चंचल चपल लागे ही रचना उत्तम तानांची फिरत योग्य रियाज अशा पद्धतीनं सादर केली. कृष्णा पोंगाणे यांनी श्री रागातील रखिलो मोरी लाज तर कुलभूषण आणि प्रमोद यांनी अभुगी मालकंसमधील रचना सादर करत रसिकांची मनं जिंकली. तबला संगत सागर परोकार तर हार्मोनियमवर अभिषेक शिनकर यांनी साथ केली. पंडित नेरळकर यांची शिष्या आणि कन्या हेमा उपासनी यांनी राग हंसध्वनीमध्ये पंचम सवारी या अनवट तालात रचलेली रचना सादर करून हिमांशु कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेली आणि पंडित नेरळकर यांनी स्वरबद्ध केलेली मराठी गझल आणि खमल जलालवी यांची उर्दू गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. यावेळी पंडित नेरळकरांचा सत्कार श्रद्धा बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आला. कृष्ण कल्याणमधील रचना आणि पोटापुरते देई विठ्ठला या अभंगानं या कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जोरदार पावसाबरोबरच जमिनीतून विचित्र आवाज येत असल्यामुळे या परिसरात जोरदार घबराट निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यात जमिनीतून विचित्र आवाज येत असल्यामुळे भूकंपाची अफवा पसरली असून जिल्हा प्रशासनानं मात्र हा भूकंप नसल्याची ग्वाही दिली आहे. परंतु जमिनीतून मोठे आवाज येत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण असल्याचं जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. या आवाजाची पाहणी करण्यासाठी मुंबई आणि ठाणे वेधशाळेचे तज्ज्ञ जव्हारला येणार असल्याचंही सांगण्यात आलं. जवळपास गेले 10 दिवस जमिनीतून मोठे आवाज येत असल्यामुळे गावकरी घरातून बाहेर पडत आहेत. या आवाजामुळे घाबरून जाण्याचं कारण नसून कोणतीही अफवा पसरवू नये असं आवाहन जव्हार नगर परिषदेनं केलंय. जमिनीतून येणाऱ्या आवाजामुळे रहिवाशांच्या घरातील पलंग, भांडी आणि भिंतींना हादरे बसत आहेत. इतकंच नाही तर टेबल खुर्च्याही या हादऱ्यांमुळे हलत असल्यामुळे गावकरी मात्र भूकंप होत असल्याचं मत व्यक्त करतायत. अधिक मासानिमित्त श्री ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे श्रीमद भागवत गीता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 7 सप्टेंबरपर्यंत पाचपाखाडीतील ज्ञानदेव सेवा मंडळात हा भागवत सप्ताह सुरू राहणार आहे. रोज संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत सुप्रसिद्ध निरूपणकार भिवंडीचे जगन्नाथ पाटील निरूपण करणार आहेत.
या भागवत सप्ताहाचा शुभारंभ भागवत ग्रंथाची मिरवणूक काढून झाला। यावेळी ज्ञानदेव सेवा मंडळाचे मुख्य विश्वस्त वाश मराठे यांनी सपत्नीक ग्रंथाची पूजा केली। त्यानंतर हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांनी भागवत पारायणास प्रारंभ केला। त्यांनी भागवत ग्रंथासंबंधी आणि त्याच्या वाचनाच्या महत्त्वाविषयी सविस्तर माहिती दिली। या भागवत पारायणासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन ज्ञानदेव सेवा मंडळानं केलंय। आज अंगारकी चतुर्थी। या वर्षातली ही एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यानं जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती। टिटवाळा इथलं गणेश मंदिर जिल्ह्यातील महागणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं। हा गणपती नवसाला पावतो अशी गणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळं अंगारक योग साधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। पहाटे काकड आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काल मध्यरात्रीपासूनच टिटवाळा नगरी दुमदुमून गेली। मध्यरात्रीपासूनच टिटवाळा गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। एरवी रात्री 10 वाजता बंद होणारं मंदिर अंगारकी निमित्तानं 24 तास दिवस रात्र दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं। मध्यरात्रीही मुंबई ठाण्यातून येणाऱ्या रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येनं गणेश भक्त टिटवाळ्यात येत होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ठाण्यातील कचाळी तलाव, जांभळी नाका तसंच उपवन येथील गणेश मंदिरातही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। या वर्षभरात एकच अंगारकी चतुर्थी असली तरी पुढच्या वर्षी मात्र 3 अंगारकी चतुर्थींचा योग आलाय। पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी ही माहिती दिली। 2 वर्षापूर्वी म्हणजे 2010 मध्ये 2 फेब्रुवारी आणि 26 ऑक्टोबर अशा एका वर्षात 2 अंगारकीचा योग आला होता, तर पुढील वर्षी म्हणजे 2013 मध्ये 1 जानेवारी, 28 मे आणि 22 ऑक्टोबर रोजी अंगारकी चतुर्थीचा योग आल्याचं सोमण यांनी सांगितलं।